नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण मित्रांनो जाणूया PM किसान योजनेचे 6,000 रुपये 10,000 रुपये होणार आहेत आणि ते बजेटमध्ये पेश होणार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। जसं मित्रांनो बघू शकता, PM किसानचा पैसा बजेटमध्ये 10,000 रुपयांपर्यंत वाढणार, सरसकट अंतर्सकल्पात घोषणा होणार का? तर चला तर मग बघूया मित्रांनो। जसं मित्रांनो बघू शकता, अर्थसंकल्प 2025 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये ते 10,000 रुपयांचा हप्ता वाढवण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। जसं बघू शकता मित्रांनो, PM किसान योजना म्हणजे काय? ते 1 डिसेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात। या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत। 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करणे अपेक्षित आहे। जसं मित्रांनो बघू शकता, 19वा जर किस्ता आहे आपल्या 19 हप्त्याची तुम्ही वाढ बघत असाल तर तो फेब्रुवारी 2025लाच वितरित केला जाणार आहे। 1 फेब्रुवारी 2025ला बजेट पेश होणार, त्यानंतर 19वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो बघू शकता, पैसा वाढवण्याची गरज का आहे? तर जसं बघू शकता मित्रांनो, महागाई आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे 6,000 रुपयांची मदत पुरेशी नसल्याने शेतकरी व तज्ज्ञांचे मत आहे की अधिक रक्कम मिळाल्याने शेतकरी शेतीची चांगली गुंतवणूक करू शकतील। तसेच हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करू शकतील। तसेच ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकार विचार करत आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। वाढवण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय जी कृषी समिती असते त्यांच्याकडून देखील अहवाल पाठवण्यात वाढलेला पैशाचा फायदा काय होईल मित्रांनो? जसं बघू शकता मित्रांनो, 2025 अर्थसंकल्पात PM किसान योजनेची रक्कम वाढवण्याची घोषणा झाली तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यात मदत होईल, त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल। अर्थसंकल्पाकडून अपेक्षा जी मित्रांनो, सरकार आपली दीर्घकालीन मागणी पूर्ण केली अशी आशा शेतकऱ्यांनी। ही रक्कम वाढवल्यास शेतकऱ्यांना दिलासा तर मिळत, शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल। 2025च्या अर्थसंकल्पात निर्णयाची घोषणा लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते। जसं मित्रांनो बघू शकता, 6,000 रुपये 10,000 होण्याची म्हणजे 90% तर शक्यता आहे आणि ते 1 फेब्रुवारी 2025ला होईल का नाही हे तर आपल्याला समजेलच, पण जास्त म्हणजे सगळीकडेच याची जोरदार चर्चा आहे, त्याच्यामुळे वाढण्याची म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे। आणि 1 फेब्रुवारी 2025ला बजेट पेश झाल्यानंतरच आपला जे 19वा हप्ता आहे तो भेटण्याची शक्यता आहे। जसं मित्रांनो बघू शकता, आता जे आपल्याला म्हणजे वर्षाला 6,000 3 हप्त्यामध्ये जर 10,000 रुपये झाले तर आपल्याला 2,500चे 4 हप्ते असे आपल्याला वर्षामध्ये मिळू शकतात, जर 10,000 रुपये झाले तर। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।